नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत. नाव आहे सुवर्ण मध्य शाही उपवर वधूवर गेट टुगेदर. ऐकायलाच थोडं काय म्हणतात त्याला ग्रँड वाटते ने. हो खरंय, नाव थोडं शाही आहे. आणि आपल्याला जे माहितीपत्रक मिळालंय त्यानुसार हा अहिर सोनार समाजातल्या मुलामुलींसाठीचा खास कार्यक्रम आहे. हो, लग्न इच्छुक तरुण तरुणींना एकत्र आणण्यासाठी. तर आज जरा यात काय आहे हे समजून घेऊया. काय उद्देश आहे याचा. मला यातली एक गोष्ट एकदम म्हणजे पटकन नजरेत भरली, ती म्हणजे उपवर मुलींसाठी एक वेगळी स्वयंवर प्रवेशिका. हां, बरोबर. स्वयंवर प्रवेशिका हा शब्दप्रयोगच खरं तर थोडा वेगळा आहे. हो ना, स्वयंवर आणि प्रवेशिका एकत्र जरा हटके वाटलं. अगदी. आणि या प्रवेशिकेचे ना काही नियम आहेत, म्हणजे ते खूप महत्वाचे आहेत. अच्छा, काय नियम आहेत? तर पहिला नियम असा की जी मुलगी येणार आहे कार्यक्रमात तिचा बायोडेटा आधी कुठे म्हणजे समाजातल्या कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे शेअर झालेला नसावा. ओके, म्हणजे माहितीची अशी जाहीर फिराफिरी नकोय त्यांना. प्रायव्हसीचा मुद्दा दिसतोय. अगदी. आणि दुसरा एक महत्वाचा नियम म्हणजे मुलीच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचा विचार खरंच म्हणजे गंभीरपणे करायला हवा. येत्या 1-2 वर्षात लग्न करायचं हे डोक्यात ठेवून यायचं. उगाच सहज म्हणून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, सिरियसली स्थळ बघत असतील तरच. बरोबर. म्हणजे निवडक लोकांनाच बोलवण्याचा प्रयत्न दिसतो इथे. ओके, मग पुढे काय? कार्यक्रमात काय होतं? ही स्वयंवर प्रवेशिका नक्की काम कशी करते? हां, तर इथेच खरी गंमत आहे. कार्यक्रमात मुलगी स्वतः पुढाकार घेऊ शकते. म्हणजे ती स्वतःहून मुलांशी ओळख करून घेऊ शकते. अच्छा. आणि तिला जे स्थळ योग्य वाटेल त्यांच्याशी बोलू शकते. पण काय? पण यातला कळीचा मुद्दा असा आहे की कोणताही मुलगा किंवा त्याचे घरचे मुलीकडे जाऊन थेट तिच्या बायोडेटाची मागणी करू शकत नाहीत. काय सांगताय? असं आहे होय? म्हणजे नेहमीच्या पद्धतीपेक्षा अगदी उलटं. हो, अगदी उलटं. मात्र एक गोष्ट आहे, जर मुलाकडच्यांना वाटलं तर ते स्वतःहून आपला बायोडेटा मुलीकडे देऊ शकतात. ओके ओके, म्हणजे मुलगा किंवा त्याचे कुटुंब देऊ शकतात पण मागू शकत नाहीत. बरोबर. याचा अर्थ कंट्रोल मुलीकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे जास्त आहे. माहिती कधी आणि कोणाला द्यायची हे ते ठरवणार. अगदी तसंच. म्हणूनच कदाचित त्यांनी माहितीपत्रकात याला सर्वश्रेष्ठ प्रवेशिका असं म्हटलं असावं. होऊ शकतं, कारण घाई नाहीये, दबाव नाहीये, वेळ मिळतोय विचार करायला. हो. आणि यामागे एक विचार दिसतोय बघा. पूर्वी कसं लग्न समारंभात मुलींना घेऊन जायचे. त्यामागचा एक छुपा उद्देश असायचा की तिथे उपस्थित लोकांमध्ये काही योग्य वर आहे का हे बघणं. म्हणजे एक प्रकारचं वर संशोधन. हो हो, बरोबर. तसंच काहीसा प्रयत्न इथे दिसतोय, पण आधुनिक पद्धतीने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीच्या हातात कंट्रोल देऊन. हे खरे. आजकाल माहिती इतकी सहज सगळीकडे जाते, तिथे हा प्रायव्हसीचा आणि नियंत्रणाचा मुद्दा महत्वाचा वाटू शकतो अनेकांना. नक्कीच. म्हणजे एका बाजूला स्वयंवर म्हणत मुलीला चॉईस द्यायचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला तिच्या माहितीवर नियंत्रण पण ठेवायचं. एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न दिसतोय. अनावश्यक दबाव पण कमी होईल कदाचित यामुळे. असं वाटतंय तरी. म्हणजे बायोडेटा बघून आधीच मत बनवण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलून माणूस कसा आहे हे कळण्यावर भर असावा. अर्थात हे सगळं आपण त्या माहितीपत्रकावर आधारित बोलतोय. बरोबर. प्रत्यक्ष अनुभव वेगळा असू शकतो, पण जी रचना दिसतेय ती तरी अशीच आहे. हो. ठरवून केलेल्या लग्नाच्या प्रक्रियेत थोडा बदल करण्याचा किंवा ती प्रक्रिया सुलभ करण्याचा हा एक प्रयत्न म्हणता येईल. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा अहिर सोनार समाजासाठीचा जो कार्यक्रम आहे, सुवर्ण मध्य शाही उपवर वधूवर गेट टुगेदर, तो या स्वयंवर प्रवेशिकाद्वारे मुलींना एक वेगळा प्लॅटफॉर्म देतोय, जिथे त्या स्वतःच्या माहितीवर नियंत्रण ठेवून कमी प्रेशरमध्ये जोडीदार निवडू किंवा भेटू शकतात. अगदी. पारंपरिक स्वयंवर संकल्पनेला एक आधुनिक नियंत्रित स्वरूप देण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि समारोप करताना एक विचार मनात येतोय, म्हणजे केवळ याच समाजापुरतं नाही, पण आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या नियंत्रित खास नियम असलेल्या मॅचमेकिंग पद्धती आजकाल का गरजेच्या वाटत आहेत? हा महत्वाचा प्रश्न आहे. यातून समाजाच्या बदलत्या अपेक्षा दिसतायत का? किंवा गोपनीयतेची गरज वाढलीये? किंवा ठरवून केलेल्या लग्नांमध्ये काही नवीन आव्हानं आहेत ज्यावर हे उत्तर आहे? यावर नक्कीच विचार करायला हवा. खरंय. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यावर आपण पुन्हा कधीतरी बोलू शकतो.